नाही बास झालं, आता इथून पुढे मला फक्त तुमचा विचार करायला हवा. यापुढे ऋता या घरात राहू शकत नाही हे नक्की. बाबा पण आता हे ठरलंय प्रांजल, आणि आईने सुद्धा त्याला होकार दिलेला आहे. त्यामुळे तू यात मध्ये नाही पडलीस तर बरं होईल. आई तुम्ही तरी आई तुम्ही तरी सांगा ना हो बाबांना, त्यांनी असं नको करायला. हे बघ, आता त्यांच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही, कारण ते आता कोणाचंच काहीच ऐकणार नाही बाळा. आई अहो पण हे बघ, त्यांचा राग शांत झाला ना की मग बघू. मी बोलायचा प्रयत्न करते त्यांच्याशी. हा, मग तेव्हा तरी ऐकतील का बाबा? काही सांगता येत नाही. का? त्यांनी आता जो निर्णय घेतलाय ना तो रागाच्या भरात नाही घेतलेला. हे सगळं ना बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनात साठत होतं. आता फक्त त्याची ते अंमलबजावणी करतायत एवढंच. माझंच चुकलं, मी नको होतं सांगायला सगळ्यांना. अगं नाही ग बाळा, तुझं काहीच नाही चुकलं. तुझ्या जागी मी असते ना तर मला सुद्धा हे सगळं ऐकून धक्काच बसला असता, आणि मग मी पण सगळ्यांसमोर सगळं सांगून मोकळी झाली असते. सासूबाई, बाबा कुठे? रूम मध्ये आहेत का? थांब. आता त्यांच्या समोर जाशील ना तर स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेशील. मी खरंच काही केलं नाहीये हो. तो विषय नको आता. मग ठीक आहे, मग मी ना स्वयंपाकाचं बघू का? नको. मग केर वगैरे काढायचे का? मी ऋता, काहीच घडलं नाही अशी वागू नकोस ना तू. आणि हे बघ, मी पण तुझ्याशी बोलते ना ते घरात दुसरं कोणी तुझ्याशी बोलत नाहीये ना, म्हणून सगळेजण तुझ्याशी व्यवस्थित बोलतील असं जर का तुला वाटत असेल ना तर तसं काही होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आता तू ना तुझ्या खोलीत जा. हाच शेवटचा पर्याय आता माझ्याकडे. त्यांनाच फोन करायला पाहिजे. त्याच काय ते खरं खोटं सांगतील. बाई 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 बाई, ऋता, तुझी चूक तुला इतक्या लगेच कळेल असं वाटलं नव्हतं. मला सांगा, वस्तू अजिंक्य तुमच्या कंपनीत काही शेअर नाहीये, तुम्हाला कसं कळलं? एक मिनिट, कोण बोलते? अहो मी ऋता बोलतीये. हॅलो, कोण ऋता? हा, मी नाही बे ओळखत कुणा ऋता बिताला. अहो मी ऋता चिटणवीस. हा हा हा, ती ऋता चिटणवीस. हा हा हा, हो हो, मी ऋता बोलतेय. तुम्ही ओळखलं नाहीत का मला? मी तुझा नंबर डिलीट करून टाकला होता, त्यामुळे की नाही कळलंच नाही कुणाचा फोन येते. हो हो, सॉरी, माझी चूक झाली, मला माफ करा. पण मला ना तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे हो, प्लीज. असं कसं? हा, मी तुला काम सांगितलं तर तू मला उलट उत्तर देणार आणि मी तुझी मदत करायची? छे बे, मला नाही जमणार. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. बाई परत? अगं ऋता, तुला काही स्वाभिमान आहे की नाही? मी आता तुझा फोन कट केला ना, मग तुला कळत नाही? अहो प्लीज माझं एकदा ऐकून घ्या ना.
त्याबद्दल तुम्हाला मी पाहिजे ते करायला तयार आहे, पण प्लीज मला सांगा ना हो. अगं आता काय सांगायचं? वसू आजींचे तुमच्या कंपनीत चेअर नाहीयेत हे तुम्हाला कसं कळलं? तुला काय करायचंय? हा, बरं ठीक आहे, कसंही का कळलं असेल ना, पण हे मी तुम्हाला सांगितले नाही हे तर तुम्हाला मान्य आहे ना? हा. मग कसं येऊन आमच्या घरच्यांना सांगा ना हो. त्यांचा असा गैरसमज झालाय की हे मी येऊन तुम्हाला सांगितलंय म्हणून. साहजिकच आहे ऋता. हो हसू नका ना प्लीज. ते मला घरातून काढायला निघालेत. तुम्ही येऊन त्यांना सांगा ना की मी तुम्हाला नाही सांगितलं हे सगळं म्हणून. प्लीज माझी मदत करा ना प्लीज. बाई 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 ऋता, अगं किती वेळा प्लीज म्हणशील? हा, हो तुम्ही माझी मदत करायला तयार होईपर्यंत. बघू, विचार करून सांगेन. हॅलो. ऋताला बोलवा. अहो मी काय म्हणते, कालिंदी, मी काय सांगतोय ऐकायला येत नाही का? ऋताला बोलवा कोणीतरी. मी बोलवून आणतो. ऋताला वेगळी काहीतरी शिक्षा. कालिंदी, जेव्हा तुला इतरांच्या गोष्टी खपत नाहीत आणि तू सगळ्यांना बोलतेस तेव्हा मी मध्ये बोलतो नाही. मग आता तू गप्प बसायचंस आणि सगळ्यांनीच एकदम गप्प बसायचं. मला बोललात का तुम्ही? तुझं मुकुंदाशी बोलणं झालं? हा तुझं मुकुंदाशी बोलणं झालं का? हो. काय म्हणाला तो? तो म्हणाला इथेच राहा म्हणून. इथेच म्हणजे भारतात? या घरात म्हणजे भारतातच, पण या घरातच राहा म्हणून. म्हणजे त्याला तू दुबईला आलेली नकोयस? नाही, परवडणार नाही म्हणाला. 2 माणसं झाली की खर्च वाढेल. खर्च वाढेल म्हणून तो नाही म्हणाला नाहीये. तू तिथे आल्याने त्याचा मनस्ताप वाढेल म्हणून तो नाही म्हणालाय. पण तू इथे राहून आमचा मनस्ताप वाढतोय. त्यामुळे आता मीच तुला सोडतो. चल बॅग भरायला घे. कुठे सोडणार आहात? का बॅग भरून मी? तुला आता तुझ्या माहेरी जावं लागेल की नाही? मग तिकडे कपडे लागतील का तेही आहेत तिकडे? पण मी नाही जाणार आहे. तू जाणार आहेस की नाहीस हे मी विचारलेलंच नाही ऋता. मी काय म्हणालो, मी तुला सोडतो, बॅग भर. ह्याच्यात तू काय करायचं हा प्रश्नच येत नाहीये. आता तू बॅग भर किंवा अशीच चल. बाबा असं काय करताय तुम्ही? माझ्या आईला काय वाटेल? आता काय वाटणार आहे? जेव्हा तू मोठी होत होतीस ना तेव्हाच तुझ्यावर नीट लक्ष ठेवायला हवं होतं. त्यांना तरी दोष देऊन काय उपयोग आहे म्हणा. आपण तरी हिला कुठे सुधारू शकलोय? जा जा जा, बॅग भर जा. बाबा प्लीज थोडा वेळ थांबा ना. का काय थोडा वेळ थांबून काय होणार आहे? चिटणवीस, तुम्ही माझ्याच घरी येऊन मला वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देऊन गेलात ना. आता बघा मी काय करते. बघूया आता हे तुमचं प्रेमळ कुटुंब काय करते ते. मी इथे बसलोय तुझ्याशी बोलतोय. दाराकडे काय बघतेस तू? आई येणार आहे का न्यायला? काय चिटणवीस, येऊ का घरात?
बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्हीच काय ते सत्य सांगा. हा अगं काय हे गळ्यात काय पडलीस येऊन? अगं तुझ्या या सासरच्या लोकांनी अजून मला या वीणाताई बसा वीणाताई असं सुद्धा म्हटलेलं नाही, आणि तुला असं वाटतं की लगेच मी सत्य सांगून मोकळी हो? चल चल बाजूला बाजूला हो. या ना, या विना या. बसा ना तुम्ही. ते तुम्ही एकदम अचानक आलात ना, त्यामुळे काही सुचलं नाही आम्हाला पटकन. हो का? एवढा दरार आहे की काय माझा? कसे आहात जावई बापू? बाई 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 बाई, तुम्ही तर आपली संस्कृतीच विसरून गेलात. अहो सासूबाई घरी आल्यावर आशीर्वाद घ्यायचा असतो. असू दे असू दे. कसं काय येणं केलं? काय काम होतं? माझं कसलं काम असणार आहे? हिनी मला बोलवलं म्हणून इथे आली. हो, मीच बोलवलं त्यांना. तुम्ही माझ्यावर आरोप करताय ना, मला घराबाहेर काढताय ना, मग विचारा यांना. मग आपण ठरवू घराबाहेर कोण जाणार ते. सांगा ना पटकन यांना. आमच्या कंपनीत आईचा काहीच शेअर उरलेला नाही, त्यामुळे ती मला ब्लॅकमेल करूच शकत नाही. हे मला कसं कळलं? हा एवढाच प्रश्न होता ना तुमचा? बाई 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 बाई, अहो मग तुम्ही मला फोन करायचा, मी सांगितलं असतं. मला की नाही ऋतानी नाही, प्रांजलनी सांगितलं म्हणून. प्रांजल, तू सांगितलंस आहे आणि आम्हाला सांगितलंस की ऋता वहिनी बोलली म्हणून. असं का केलंस तू? बघितलं, याला काय म्हणतात माहितीये? चोराच्या उलट्या बोंबा. तरी मी तुम्हाला विनवून विनवून सांगत होते, हे मी केलेलं नाहीये. सगळ्याच बाबतीत मला दोषी ठरवायची हौस असते ना तुम्हाला. मला घराबाहेर काढायला निघाला होतात हिच्या म्हणण्यावरून. आता बोला ना, हिला काय शिक्षा करणार आहात? आता बोला ना. मला बोलताना सगळे पुढे असताना तुम्ही आता हिला काय शिक्षा करणार आहात? बोला. ऋता थांब जरा. तू प्रांजल, हा सगळा काय प्रकार आहे? बाबा हो, मला खरंच काही माहिती नाही. मम्मा, मी तुला कधी सांगितलं? आणि मुळात मी तुला का सांगेन? तूच सांगितलंस मला बाळा, मी तुझ्याच तोंडून ऐकलंय. पण काय गंमत आहे माहितीये का? तू मला सांगितलंस हे तुला कळलेलंच नाही. म्हणजे मी तुला सगळं सांगते. तुला आठवतंय तू आपल्या घरी आली होतीस तेव्हा आमच्या खोलीत तू आणि तुझे पप्पा गप्पा मारत होता, तेव्हा मी पण तिथे आले होते की नाही? आठवतं? तेव्हा मला अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. अगं तो काही माझ्या मैत्रिणीचा फोन नव्हता. तेव्हा की नाही माझ्याकडे 2 फोन होते, एक माझा आणि एक प्रियाचा. मी प्रियाच्या फोनवरून माझ्या फोनवर रिंग केली आणि लगेच रिसीव्ह केला आणि प्रियाचा फोन तिथेच ठेवून दिला. बाहेर आले आणि तुमच्या दोघांचं चाललेलं सगळं बोलणं ऐकलं, अगदी शब्दन शब्द. वीणाच्या डोक्यात काय आहे ते मला माहिती नाही, पण आपला प्लॅन फसलाय हे मात्र तसं बघायला गेलं तर टेक्निकली सगळा बिझनेस तुमच्या नावावर, त्यामुळे वसुआजी तो मागू शकत होता. आणि जी मदर कंपनी आहे ती जरी तिच्या नावावर असली तरी त्यात हार्डली 50,000 रुपये वगैरे असतील ना. आणि काय ग, तुम्ही लहानपणीच्या कविता काय आठवत होता? कोशिश करने वालों की हार नहीं होती वगैरे वगैरे.
तेव्हा तुम्ही जे जे बोललात ना ते सगळं ऐकलं मी. मामा, वसू आजीला हरवण्यासाठी तू एवढं केलंस? खोलीत फोन वगैरे ठेवलास? हद्द केलीस तू आता. एक मिनिट, मला कोणीही काहीही बोलायचं नाही. तू तिथे का आली होतीस? माझ्याशी खोटं बोलण्यासाठी. अगं तूच कशाला? माझ्या आई सकट सगळेजण माझ्याशी खोटं बोलत होते, मला फसवत होते. आणि तुम्ही माझ्याशी काय खोटं बोलताय हे मी शोधून काढलं, तर मग बिघडलं कुठे? वा रे वा, हे छान आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण खोटं वागा तरी ते सत्य आहे, आणि मी सत्य शोधायला खोटं बोलले तर मी महाखोटी. हा कुठला न्याय? बाई 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 बाई, नशीब माझं हे सगळं फक्त तुमच्याकडेच चालतं. तुम्ही लोक मला बोलत होतात ना, मला घराबाहेर काढायला निघाला होतात. आता मी गप्प बसणार नाही. आता मी पोलिसात जाणार आणि कंप्लेंट करणार. आणि वीणाताई आहेत माझ्या बरोबर. आणि कोणी नसलं ना तर मी एकटी जाईल, पण तुमचे अत्याचार सहन करणार नाही. ऋता, सॉरी. बाबा तुम्ही हे काय करताय? बाई 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 माधवराव, अहो इतक्यात हात खाली काय घेतले? अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी माफी मागायची आहे. मी आठवण करून देऊ का? नाही म्हणजे तुम्ही माझ्या घरी आला होता आणि मला धमकी दिली होती ना की कोर्टात तुमचं नाव घ्यावं लागेल, आणि मी अगदी घाबरून गेले होते. त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, त्याच्यासाठी. हा राया माझ्या घरी येऊन मला नको नको ते बोलला, त्याच्यासाठी. नाही 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 नाही, यावेळी ना नुसती माफी मागून चालणारच नाही. यावेळी की नाही तुम्हाला चांगली किंमत मोजावी लागणार आहे. सांगते काय किंमत मोजायची तेही सांगते. पण की नाही, मी आधी माझ्या प्रिय आईची विचारपूस करून येते. हा, आहे कुठे आई? माझ्या खोलीत. तुझ्या खोलीत म्हणजे ज्या खोलीत मी एसी लावून दिलाय ती खोली ना? हो. आई, आलीस? माझा आवाज नाही ऐकलास? ऐकलं ना, म्हणूनच आत येऊन मी पुस्तक वाचत बसले. बाई 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 बाई, आई कशी गो या खुराड्यात राहतेस? अगं माझ्या बंगल्यात आरामात राहण्याच्या ऐवजी तू इथे राहणं पसंत केलंस. वीणा, मी कुठे राहते यापेक्षा कुणाबरोबर राहते हे जास्त महत्वाचं आहे मला. म्हणजे माझ्यापेक्षा आता तुला चिटणवीस मंडळी जास्त आवडायला लागली असंच ना? तरी बरं नशीब समज त्यांनी तुला या ऋताच्या खोलीत ठेवलंय, जिथे मी त्यांना दिलेला एसी आहे. बाहेर हॉलमध्ये ठेवलं असतं तर काय अवस्था झाली असती तुझी? वीणा, मी तुझा आवाज ऐकला पण बाहेर आले नाही, कारण मला तुझी ही वायफळ बडबड ऐकायची नाही. अगं मी तुझ्याबद्दल इतकी पोटतिडकीने बोलतीये आणि तुला माझी बडबड वायफळ वाटते? वीणा, माणूस ना वयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी बोलायला लागतो, पण चांगलं बोलायला त्याला अख्खं आयुष्य खर्च घालावं लागतं. तुझं तसंच झालंय.
तू चांगलं बोलायला कधी शिकणार आहेस ग? मला नाही बाई त्याची काही गरज वाटत. हो, कारण मी जशी आहे म्हणजे मी जे बोलते वागते ना ते चांगलंच असतं. पण मला कळतच नाही बाई तुम्हाला का ते वाकडं लागतं. म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. चटकन सांग बघू, तू कशाला आलीयस? हे बघ, तुझे आता कंपनीत काही शेअर्स उरलेले नाही हे मला ऋतानी सांगितलं. असं तुम्हाला का वाटलं? का वाटलं? आणि म्हणून तुम्ही त्या ऋताला छळ छळ छळलं. मग तिने मला रडत रडत फोन केला की लगेच मी धावत धावत इथे आले. तुला सांगते, मला हे ऋतानी सांगितलेलं नाही. अगो, गंमत सांगू, मीच प्रांजलचं आणि यांचं बोलणं चोरून ऐकलं. कठीण आहे ग बाई वीणा तुझं. आता सगळे कामधंदे सोडून तू आता हे करायला लागलीस का? युद्धात की नाही सगळं माफ असतं आई. आणि या युद्धात तू माझ्या समोर आहेस म्हणल्यावर मला बिचारीला हे सगळं करावं लागलं. वीणा, मी तुझी आई आहे तरी तुझ्या विरोधात का उभी आहे याचा थोडा तरी विचार केलास कधी? मला तशी गरजच नाही वाटत. कारण मी जिंकलीये आणि तू हरलीयेस. त्यामुळे आता तू असं काहीही वाकडं करू शकत नाहीस.